एक ना ऐकता कशी निघून गेली ती. खरंच अभि बरोबर म्हणत होता. रागापेक्षा वाईट असतो ना तो गैरसमज. अभि पण खूप चिडलाय ग माई माझ्यावर. मी कशी समजावून सांगू रियाला. मला खरंच नाही कळत. शमी, रियाला वेळ दे. खरंच अगं जखम झाली तरी ती भरून निघायला शरीर सुद्धा वेळ मागतच ना. मग मनाची जखम इतक्या लवकर कशी काय भरून निघेल सांग ना. आणि ती रिया आहे. जितकी पटकन दुखावली तितकी पटकन येऊन तुझ्या गळ्यात पडेल. अभिचं सुद्धा तसंच आहे अगं. तो फार काळ रागवू नाही शकत तुझ्यावरती. खरं तर शमी तुझ्यावरती फार काळ कोणीच रागवू शकत नाही. आणि या सगळ्याला काळ जावा लागतो. तोपर्यंत तू कोणाशी काहीही बोलायला जाऊ नकोस. तापलेला निवायला वेळ लागतो शमी. समजलं ना मी काय म्हणते ते. चिमणे, यातली कुठली साडी आवडली तुला? हीच बरी आहे का? ही नाही, आजी ही नको. थांब मी दाखवते तुला. ही कशी वाटते बघ. चांगली हो ना. तिला काय गोरी गोमटी आहे ना ती. तिला कुठलाही रंग चांगला दिसतो. अगं कोणाविषयी बोलतेस तू? अगं शमिका विषयी. ती होणारी सून आहे ना आपली. मग तिच्यासाठीच बघतोय ना साडी. हा बघा ती समधी मिठाई आम्हाला पाहिजे. ते मी सांगितलं तसा बुंदीचे लाडू नका. बुंदीचे लाडू कॅन्सल करा. मोतीचूरचे लाडू ठेवा. आणि त्याबरोबर ना जिलेबी पण राहू द्या. ओके. आणि हो सगळी मिठाई एकदम फ्रेश हवी. हा ठीक आहे. जावई बापू, माधुरीच्या रजेचं काय झालं? मिळते ना? तिचं जरा मुश्किलच दिसते. ते काय ना ती ऑफिसमध्ये मोठ्या पोझिशनला आहे ना. त्यामुळे तिला सुट्टी मिळेल नाही मिळेल काय बी माहित नाही. अरे पण असं कसं चालेल? अभिच्या साखरपुड्यात माधुरी हवीच. मी बोलते तिच्याशी. मी जरा बघतो बाकीची तयारी. हो. मेघना, साडी चांगलीशी काढून ठेव बाळा. मी येते. अभि, काय झालं? काय नाही. शमी कशी भांडलायस? तुला कसं कळलं? मी तुझी नाही, तुझ्या बापाची आई आहे. 60 पावसाळे घालवलेत मी. खरं सांग, काय झालंय? आजी,
लावेन त्याला. आजी, शिरा तुमच्यासाठी आणलाय, माझ्या हाताने बनवलाय. कोणीतरी म्हटले, पुरुषाच्या हृदयात शिरायचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. त्याला बाहेर घेऊन ये. हा शिरा दिला की सगळा राग शांत होईल. अभि, 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 इतका का चिडतोयस रे? सगळं नीट झालं ना आता आपल्यात? नीट झालंय ना? का स्पॉइल करतेस? अभि इतकं नको ना रे चिडू. आय एम सॉरी. ते बघ, तू रियाला कसं समजून घेतोस तसं मलाही समजून घे ना प्लीज. आत्महत्या करणं एवढं प्रेम आहे रियाचं तुझ्यावर. ही गोष्ट माझ्या मनातून सहजासहजी कशी पुसली जाईल सांग? हे असं कधी काय घडलं ना की मग मी खूप पॉझिटिव्ह आहे तुझ्या बाबतीत. माझं अख्खं आयुष्य शेअर करायचंय मला तुझ्यासोबत, आणि तुझं प्रेम असं कोणाबरोबर शेअर करायला लागलं ना की मला नाही आवडत. अभि, असं परत कधीच नाही होणार, खरंच. प्लीज. पण हे असं पहिल्यांदा नाही होते ना. आजी, शिरा. अभिला दिलास? अभि, ए अभि. हा, काय आजी? अरे वाह, क्या बात है. साजूक तुपातला शिरा. हा हा हा, वाह आजी, तुझ्या हातचा शिरा म्हणजे लाजवाब. मस्त. आवडला ना? शमिकाने केलाय. तरीच म्हणलं, घासाच्या शेवटी इतकं कडवट का लागतंय? हा, म्हणजे सुरुवातीला जरा बरा वाटला, पण साखर जरा कमीच आहे. ठीक आहे म्हणजे. शमिका, हा रंग बघू तुला कसा दिसतो. वा, अभि बघ रे जरा. त्यात काय बघायचंय आजी? साडी आधी नेसायला शिका, मग बघता येईल विकत घ्यायचं. आणि हा आजी, तू बरोबर म्हणत होतेस. मुलगी कशी हवी? जिला घरातल्या सगळ्या चालीरीती, सणवार सगळं नीट सांभाळता यायला हवं ग. जेवण बनवता यायला हवं,
साडी नेसता यायला हवी, केस लांब हवेत. नाही तर आजकाल तहान लागल्यावर विहीर खणतात तसं लग्न ठरल्यावर ते स्वयंपाकाचे कोर्सेस वगैरे करतात ना आजकालच्या मुली. त्यात काही अर्थ नसतो ग. आधीपासून जिला सगळं येतं अशाच मुलीला बघायला पाहिजे होतं. पण आता काय उपयोग, अडकलो उगीच. अभि, अरे का सतावतोयस तिला? हा, बघ कशी रडवेली झाली ती. जा आता तिची समजूत काय. जा. कठीण आहे रे बाबा खरंच. शमिका, 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 बाय द वे शिरा फार छान झाला होता. मग आधी का नाही सांगितलं? मला वाटलं की तुला शिरा आवडलाच नाही. तुला चिडवायला मजा येते ग. शमिका, असं सारखं चिडून काही होत नसतं ग. प्रत्येक वेळेस अशी विचार न करता चिडत राहिलीस तर समोरचा माणूस आपोआप दुखावला जातो. रियाच्या रेफरन्सने बोलतोस ना तू? रिया एक निमित्त आहे, मी जनरल सांगतो. शमिका, प्रत्येक वेळेस अशी पटकन रिॲक्ट होत राहिलीस आणि चिडत राहिलीस तर समोरच्या माणसाचा समंजसपणा निघून जातो. शमिका, माणसं आपलीच असतात. सॉरी म्हटलं की विरघळतात, पण आपण रागाच्या भरात इतके पुढे निघून जातो की
मग आपल्या हातात काहीच उरत नाही. रागावणं हा कुणाचा छंद नसतो ना अभिजित. काहीतरी कारण असतं तेव्हाच माणसं रागावतात. एनिवे, झालं तुझं चिडवून झालं, रियाचं रागावून झालं. मी आपली सॉरी सॉरी म्हणत बसेल. काय झालं अभि? मला माहिती आहे सगळं माझ्यामुळेच होतंय ना. ती रागवली ना तुझ्यावर माझ्यामुळे. नाही, इट्स ओके. मी समजवेन तिला. अभि अभि आय एम सॉरी. आय नो सगळं माझ्यामुळेच होतंय. मला तुमच्या दोघांच्या मध्ये यायचं नाहीये रे, पण सगळं. आय सेड इट्स ओके. तू का परत परत तेच काढतेस? आणि मला माहिती आहे माझ्या आणि शमिकाच्या मध्ये आता कुणीच नाही येऊ शकत. अभि, कॉंग्रॅट्स. तुमच्या दोघांची एंगेजमेंट आहे ना आता. वाव, आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड यू नो. शमिका खूप लकी आहे सिरियसली, सगळ्याच अर्थ आहे. म्हणजे माझ्याकडे जर पैसा असता ना तर मी एक खूप मोठी पार्टी ऑर्गनाइज केली असती तुमच्या दोघांसाठी. पण माझ्या हातात काहीच नाहीये ना. आणि गेल्या काही दिवसात एक गोष्ट शिकलीये मी लाईफ मध्ये, की जे आपलं नसतं ना त्यावर हक्क नसतो दाखवायचा आपण. नाही, काही नाही रे, असंच म्हटलं मी. नथिंग स्पेशल. नाही, काही असेल तर सांग मला. अदरवाइज इट्स ओके. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड. अभि, अरे वाईट नको वाटून घेऊ तू. मी सांगते ना तुला. अरे म्हणजे सगळी प्रॉपर्टी, कंपनी, फार्म हाऊसेस सगळं शमिकाच्याच नावावर आहे ना. माझ्या नावावर काहीच नाहीये. काय? हो, मी खरंच सांगतेय. माझे डॅड गेले ना तेव्हा त्यांनी सगळं शमिकाच्या नावावर केलं. माझ्या नावावर काहीच नाहीये. काही काय? हो, बट इट्स ओके. शमिका खूप चांगली मुलगी. सॉरी, मी काय तुला सगळं सांगून तुला बोर करते ना. आय एम सॉरी अभि.